नित्यसेवा दिवस 7वा नित्यसेवा स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19 श्री गणेशानमा एकाग्रचित्ता करता श्रवण होय दिव्य ज्ञान आणि परमांत शांतन पंत सुलभत असे बोलणं होय असे आता पुढे वर्णन स्वामी चरित्र अत्यंत श्रवण करता सर्वात पावचनेचे प्रसिद्ध आळंदी क्षेत्र नामन सरस्वती ज्यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्ण तटा क्षेत्र पवित्र ते देखील त्यांनी समस्त नाना अभ्यास बहुत महासिद्धी देखील करावा साधन हायचे इच्छा बहुतीने नाना स्थाने फिरवण्यास शोध करते गुरुचा जपी तपी सैन्याचा असंख्य देखील ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकाचे चरण धरले परी गेले वर त्याच्या एक स्वामी अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणपोटी आल्यानुसार सरस्वती महिमा श्रीच्या एकूण सन्मुख पाहून त्यांना अज्ञानचक्र भेदांत एक श्लोक सत्र म्हटला सर्वने पडला त्यांच्या श्लोक कथा तेथे समाधी लागले त्यांची स्मृती राहिले देहांची ब्रह्मणाणवायू आश्चर्य करते सकळ जण असं झाले काही वेळा समाधी उतरून तात्काळ नृसती सरस्वती आश्चर्य सकळजण आसू झाली काही वेळा समाधी उतरून तात्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पादांबजर मास्तर ठेवले झडकरी सद्गती झाले हंतरी हर्ष पोटेना समावे उठून करते सुती धन्य धन्य ती मूर्ती केवळ परमेश्वर असे रूप घेते मानवाचे स्वामी कृपा झाली त्याने माझी इच्छा फुली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असं सरस्वती आळंदी क्षेत्र परतून येते त्याचेच वास्तव करते सिद्ध प्रसन्न ज्याला बौद्ध धर्म कृत केले दूर कीर्ती केली काही दिवशी एक वेळ अक्कलोटे पाचले घेतले समर्थाचे दर्शन उभं राहिले कर जोडून झाले बौद्ध समाधान गुरुमूर्ती पाहुण्या सरस्वती समर्थ बोलले त्या समयाशी लोकी धन्यता पावल्याशी वारे श्रुती पाळून त्याचे द्यावे सोडून तरी श्रेष्ठता पावशी जणे मग जी सुर होऊन जाती सुखाने एक समर्थाची म्हणे असे वाटले सकाळ म्हणे सरस्वती स्वामी असून विपेट केवी करतील पर्यांतरीचे कोणी येते तात्काळ जाऊन पाहू लागले अद्वैचन शब्द एक न बोलावे असं तेव्हापासून सिद्धी दिल्ली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत भाऊ केले यशवंतराव भोसेकर नामे मानले दारण त्याशी नाणे सातार समर्थ कृपण झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांचे प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात अणवार होऊन बंड केले ज्यांनी समर्थाची कृपा होत इच्छित कार्य साधे तत्वता असे वाटले ज्याचे चित्त दर्शनाते पातले कार्य चिंतनांतरे खडग दिले श्रींच्या करे म्हणे माझवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊन बसला दुरसनेने जाणल्यानंतर त्यांचे पाहून कर्म घोर राजद्रोही माणसं लगबगे उठले स्वारे सत्र आले बाहेर तर वडाच्या झाडावर तलवार दिली टाकून काने आपण उजले ते शेवटाने जाय भले समर्थ ऐसे दर्शवले म्हणून दिले खडकरी परित अभिमान पुरुष खड घेऊन तसेच परत आला स्वस्थानात झेंडा भरला वंडाचा त्यात यश आले सर्व निष्फळ झाले शेवटी परिपात्य भोगले कष्ट केले वर त्याचे असु स्वामींचे भक्त त्यात त्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजे श्रीत सरदार मायामस तोडून मायापासून तोडणे दृढ झाले स्वामीच्या भजन पूजन निश्चय करतात त्यानंतर अकस्मात एके दिवशी भयभीत झाली मानशी यमदूत दिसते दृष्टीची स्मृती पारले पाहुणे प्रेत परिस्थितीच्या धरले झडकरी उभा राहायला काल दोरी नवलपरी झाले दिनवदन होऊन दूध घातली मिठी चरण त्या करती विनवणी मरण माझे चुकावे ते पाहुणे श्री समर्थ कृतात काय सांगता हा असे माझे भक्त आशयाचे सरले पहिले तर ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याशी नावे तो त्वरित स्पर्शाते करू नको ऐसे समर्थ बोले तोच नवल वर्तले तात्काळ ऋषभाचे प्राण गेले धन्य पडले कलेवरील जन पाहुणाश्चर्य करती धन्यता थोर वळणे ताती बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐसे लीला असंख्य वर्ण जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा स्मृत सदा परिषद प्रेम भक्त इकडे सध्या हे गुडा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 20 श्री गणेशानम जय 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 करुणा करा जय 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 व्यती वरा भक्तजन संतापारा सरेश्वरा गुऱ्या वर्णित समताचे गुण नाना दोष होती धन सांगता एक पावन भक्त श्रोते दोघे असो कोणी एक दिवशी इच्छा धरून मानशी गृहस्थ एका दर्शनाशी समर्था ते पातले करुणाची माता ठेवल्या चरणावती समस्त त्या ती वदती हसवत करुणी फकीरते देई कान त्याने पुरेसर कामना पकाने करून येथेचे भोजन द्यायचे पुरस्तम आज्ञा म्हणून केली नाना पकाने फकरे बोलवले 5 जण जेव घातले त्या ते फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावती तेव्हा समर्थ त्या आज्ञेपैकी अग्रसात सत्वर शेषार्ण करे ग्रहण तुझे मन होतील पूर्ण त्या गृहस्थाची मन शासक झाले ते देवा मन यवण अति पवित्र कायचे त्यांची घेऊ उच्चिष्ट यतीमध्ये पावन गोष्ट कळदा सूचना गोष्ट हे आला म्हणे असे विचारतो समजताची कळला सत्र म्हणती अभाविक न राहा कल्पनाची त्याच्या इतक्या माझे साहजिक कोणे ब्रह्मष्ट एक गृहस्थ येऊन स्वामी सन्मुख सस्तो भरायला दारिद्र्यग्रस्त झाले म्हणून ब्रह्मच रात्र देव द्रवा मिळा साधन त्याच्या वेळी नसे परे
त्याचे देखून समर्थ म्हणते की हे उच्चिष्ट त्वरित तो निशंका मनात पत्रारी बसला. त्याशी बोलते समर्थ तू मुंबा पुरी जाई त्वरित तो सफल होतील मनोरथ द्रव प्राप्त होईल. स्वामी बसला भाव धरला तत्काळ मुंबई साला उगाच भटकू लागला द्रव मिळेल म्हणून. प्रवासमय एक दिन मग रस्ता निघाला फिरायशी येऊन एक घरापाशी सुस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन पाही ग्रस्त पडला. दुसरीशी तिने बोलाविला त्याला आसनावरी बैसल्या 10,000चे दिल्या नोट आणून सदर ग्रस्त आनंदला बाई ते आशीर्वाद दिला. द्रवला होता आला शुद्धीवर सतर मग समर्थाचे वचन सत्य ग्रस्त आले प्रचिती वारंवार स्तुती करते स्वतःगाते स्वामींचा येथे श्री स्वामीचे सारमत नाना प्राकृत कथा समत सदा एक भाई वक्तव्य अध्याय गुडा श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 21 श्री गणेशानमा स्वामी चरित्र सारामृत झाले. 20 अध्यायपर्यंत करुणे माझे मोखणे म्हटले वदले श्री स्वामी राज आता कळसा. अध्याय 21 कृपा करून वदवा हा ग्रंथ संपूर्ण गण भक्तजना कारणे संपावा. तर आता ऐसे म्हणा माझे येतात जड देही त्या गुणतत्वात गेले स्वतःने येत राजे शके 800 पूर्ण संसार होते बहुधान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदश मंगळवार दिवस गेला 3 प्रहर प्रहारचा अवसर चित्त करून एकाग्र नियमग्न झाले निजरूप षटचक्रात भेदून ब्रह्मार्थ छेदून आत्मजत निघाली पूर्ण हृदय माधून ते देवा जवळ होते सेवक त्याच्या दुःख झाले अंतरी शोक करते नाना पर्यंत वर्णन जाय अक्कलोड जन समस्त दुःख करून आकृतांत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेला समुद्र सा असं स्वामीच्या अनंत लीला ज्यांना सन्मार्ग दाविला उधळी जड मुडला तो महिमा कोण वर्णे कोकणात समुद्र तीरी जिल्हा रत्नागिरी 500 ग्राम माझे जन्म माझा झाले त्याचे बाळपण केले आता कोपलीस येणे केले युप शिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रते वाणी मारडी श्रेष्ठ नामे ज्यांचे संकर्ष शेत त्याशीच नाही ना झाला निकट आश्रदा तिथे माझे त्यांचे स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करते दिवसा उपलचे ते स्वामी चरित्र श्रवणाचे ते म्हटलं सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्याय मंगलचरण कारसिद्धार्थ देवता सोन आधार स्वामी चरित्रास कोण हेचे कथन केले श्री गुरु करदळे मनातून आले स्वामी रूप प्रकटले भर प्रकट झाले एकत्र द्वितीयाध्याय तारा भक्त जनाला अक्कलकोटे प्रवेश केला तेथे समय वर्णला तृतीय अध्ययनीचे स्वामींचा करावा छळा आले दोन्या चालले शिकलं त्याची वृत्त सकल चौथ्या माझे वर्णले राजा बडोदेशी त्यांनी स्वामीशी पाठवले कारभाराची पाचवित्या कथा यशवंतराव सरदार त्या सीताबाईला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र सभेत वर्णिले विष्णुभाऊ ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावर भक्ती जडले कोणा प्रकार ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंध ग्रस्त त्याशी केले दुःख मुक्त आठवते कथा खर्च नाही द्रौपदी त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्या ते केले चिदंबर दीक्षांचे वृत्त वर्णिले देशमध्ये ते एक पुणे तो श्रोते होते सतीचे 11 आणि 12 ते साध्य 13 बाळापाचे इतिहास भरवा त्या माझे निरूपला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14 अध्याय पूर्ण 70 बायका बसपत तेली सद्भक्त तो केस झाला भागवत त्याची कथा गोडबोत 15 वर्णिले हरिभाऊ मराठे गृहस्थ केस झाले स्वामी भक्त 16 17 निश्चित होते त्यांचे वर्णिले स्वामी स्वतःच्या कनिष्ठ मध्ये त्याची लागला भजन छंद जो दादा व प्रसिद्ध आठवत त्यांचे वास्तव फडक्याची गोष्ट आणतात त्याचे वृत्त वर्णले एक नावे सत्यपी एक गृहस्थी निर्धारण त्याचे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20 निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21 वर्णले ग्रंथ प्रवचन कविरत्न निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदन ते बंत ग्रंथ समाप्त केले असे स्वामी दिला हवरज भाव्याचे चरित्र त्याच्या आरोग्य अपर संपत्ती संतती प्राप्त त्यांची वाढवली कृती मुख्य वस सरस्वती बहुसाकर तोरणती मोक्षपद त्या अंगी श्रद्धा विनय व स्वरूथाभिमान तरुण सर्व विद्यासार्ग असो भक्ता श्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला जे प्रसिद्ध सांगला त्याशी रक्षवादळा कृपागणा समर्थ स्वामी चैत्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तात्काळ घालून चरण ठेवला भाळ सदतीस याचा प्रतिपाळ करावा बाळा आपले येथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राप्त कथा संत सदा प्रसाद भाई भक्त 21 अध्याय गुडा श्री स्वामी चरणार्पण मस्त शुभम भवते येथे स्वामीचे संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादान की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलीन की जय. भारत माता की जय.